सांगा ना, नक्की झालं काय? प्रत्येक क्षणी हे ब्रह्मांड आपल्याला मार्गदर्शन करून आपल्यासोबत नेहमी संवाद साधत असतं. हे ब्रह्मांड आपण जो काही विचार करतो त्या विचारांवर आपल्या भावनांच्याद्वारे आपल्याला प्रतिक्रियाही देत असतं. हेच बघा ना, खरंच माझ्या मनात विचार सुरू होते की आपल्या तब्येतीसाठी आणि आता आपले सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत म्हटल्यावर आपण खरंच इतर कोणताही नाही पण योगा क्लास जॉईन करूया. आणि याच माझ्या भावनांच्या माध्यमातून ब्रह्मांड आपल्याशी म्हणजे नाही का माझ्याशी त्याने संवाद साधला या सुनेण्याच्या मेसेज थ्रू आणि मी त्या योगा क्लासला जॉईन केलं. तर हे असंच असतं, चांगल्या भावना या आपलं चांगलं होणार आहे हे असं सांगत असतात, तर वाईट भावना आपल्याला नकारात्मक गोष्टींपासून दूर जाण्यासाठी सतर्क करत असतात. या वैश्विक संवादासोबत आपण आपला ताळमेळ जुळवायला हवा. आपण कधी एका क्षणासाठी सुद्धा एकटे नसतो आणि हे नेहमी लक्षात ठेवायला हवं. हे ब्रह्मांड प्रत्येक पावलावर आपल्यासोबत राहून आपल्याला मार्गदर्शन करत असतं आणि म्हणूनच आपण ते ऐकायला हवं. मी जेव्हा केव्हा हे असं काही बोलत असते ना या युनिवर्सबद्दल, सकारात्मक विचारांबद्दल, पॉझिटिव्ह थिंकिंगबद्दल, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंडबद्दल, हे विचार तुम्हाला आवडतात. आणि मला ना एक कॉमेंट ही आली होती की ताई तू कोणता कोर्स केला आहेस याच्याशी संबंधित. तर कोर्स तर मी कोणताही केलेला नाही आहे, पण तुम्हाला माहिती आहे मी बराच वेळा व्लॉगमधून हे शेअर केलं आहे की मी याच्याशी रिलेटेड रीडिंग करत असते. द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे माझं आवडीचं पुस्तक आहे, जे माझ्याकडे इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजेसमधून आहे आणि त्याचंच सतत मी पारायण करत असते, म्हणजेच वाचत असते आणि त्याच्या नोट्स काढून ठेवत असते. बरं चला, आजच्या दिवसाला माझी सुरुवात झाली आणि तुम्ही पाहिलंत की बरोबर 4:45 आजचा माझा दिवस सुरू झाला आहे. हे माझं नवीन रुटीन आहे जेव्हापासून मी योगा क्लास जॉईन केला आहे. आणि मी विचार करत होते 2-3 दिवस की यार हे सगळं आपण रेकॉर्ड करूया, याचा व्लॉग बनवूया, पण माझी इतकी गडबड होत होती ना, माझं रुटीन सेट होत नव्हतं. आणि फायनली आता आज मी हे सारं शूट केलं आहे, कारण आज एक छानशी मी ब्रेकफास्ट रेसिपी बनवली होती आणि ही तुमच्यासोबत मला शेअर करायचीच होती. मी जे काही माझ्या व्लॉगमधून ब्रेकफास्ट रेसिपी शेअर करते ना त्या तुम्हाला खूप आवडतात. आईचं मन हो शेवटी, बाकी काय आहे की मुलगा सकाळी जाणार, दुपारी 3:30ला येऊनच जेवणार, तर अगदी तो फुलफिल राहावा, छान त्याला अगदी पौष्टिक आहार मिळावा, हा छोटासा प्रयत्न असतो. आणि म्हणूनच असे वेगवेगळे ब्रेकफास्ट शोधून मी ट्राय करत असते. त्यातलाच आजचा हा एक ब्रेकफास्ट आहे. आता मटरचा सीझन येतोय तर तुम्ही नक्की ताज्या मटरचा हा ब्रेकफास्ट ट्राय करून बघा. मी मात्र इथे ताजे नाही आहे यूज केलेले, हे डीमार्टवाले आहेत, फ्रोझनवाले पॅकेट माझ्याकडे होतं, तर त्यातलेच मी मटार घेतले, स्वच्छ धुतले, 3-4 मिनटं शिजवून घेतले आणि त्यानंतर पॅनमध्ये ते स्मॅश करून घेतले. आपण पावभाजी वगैरे स्मॅश करतो ना त्या स्मॅशरनी, आणि त्यामध्येच बारीक चिरलेला कांदा आणि खूप सारे पावडर मसाले आणि चाट मसाला आवर्जून ॲड करायचा, टेस्ट येते पराठ्यांना. आणि खूप सारं पनीर खिसले मी त्याला पौष्टिकता देण्यासाठी, आणि ते पनीर घरी बनवलेलं पनीर आहे. किती छान आहोनी पनीर बनवले काय सांगू मी तुम्हाला. ते मी खिसून घेतलं आणि त्यामध्ये ॲड केलं आणि स्टफिंग रेडी करून ठेवलं थंड व्हायला. खूप सारी कोथिंबीरसुद्धा मी त्यामध्ये ॲड केली आहे. ते थंड होते तोपर्यंत लगेच इकडे भाजीला फोडणी देते आहे. गावच्या चण्याची ही भाजी आहे जी अतिशय टेस्टी बनते आणि आम्हा सगळ्यांना खूप आवडते. ही सुद्धा हाय प्रोटीन असते. पावणे 5 वाजता सकाळी उठून सुद्धा मला आता वॉकला वगैरे जाता येणार नाही आहे. तुम्ही बघू शकता की 6:20 झालेत आणि आत्तापर्यंत मी किचनमध्येच आहे. मी लिटरली ठरवलं होतं की पावणे 5 वाजता उठल्यानंतर ॲटलिस्ट ब्रश आंघोळ करून मी स्वयंपाकाला सुरुवात करावी, पण नाही, वेळ कमी पडतोय.
मी ही सारी एवढी किचनमधली कामं करते तोपर्यंत आहो उठले, त्यांनी मस्त व्यायाम केला आणि जाऊन दूधसुद्धा घेऊन आले. आम्ही एकाच वेळेला म्हणजे आठवड्यातून 2 वेळा ॲटलिस्ट दूध आणतात आहो आणि एका वेळेला 4-4 लिटर घेऊन येतात. मग त्यामध्ये दही लावायचं असतं, पनीर बनवायचं असतं आणि रोज तर 1 लिटर लागतं म्हणजे लागतंच. हे मला विचारलं गेलं होतं म्हणून सांगते मी तुम्हाला की बाजूलाच एक गोठा आहे आणि त्या गोठ्यातून आम्ही हे म्हशीचं दूध घेतोय. सध्या हे दूध 85 रुपीज 85 रुपये लिटरनी सुरू आहे. तर हे बघा, आता मी पराठे बनवते तर अशा पद्धतीनं पारी लाटून घ्यायची, त्यामध्ये तूप लावायचं गरम गरम आणि घरचा ताजा हा कांदा लसूण मसाला आहे म्हणजे चटणी आहे जी मला आईनं दिली आहे गावाकडून, आत्ताच बनवली आहे, फ्रेश आहे एकदम आणि टेस्टी लागते आणि ती मी त्यावरती स्प्रेड करून घेतली आणि जे काही स्टफिंग बनवले ना पनीरचं आणि मटारचं वटाण्याचं ते मी यामध्ये सारं पसरवून छानपैकी हा असा भरलेला अगदी गच्च पराठा बनवून घेते. हा आता गरम गरम अगदी खूप सारं तूप लावून भाजायचा, मस्तच होतो हा. मी हा आहोंच्यासाठी पराठा बनवते आहे आणि त्याचमुळं मी पराठ्यासाठी आज वेगळा माझा जो काही कास्ट आयर्नचा तवा आहे तो यूज न करता हा चपातीचाच वापरते आहे, कारण मला पुन्हा डब्यासाठी चपात्याही लगेच करायच्या आहेत. भरून ठेवलंय सगळं. मी चपात्या करते तोपर्यंत आहोनी बघा अर्धा डबासुद्धा इथे भरून ठेवला आहे स्वतःचा स्वतः. तर एका डब्यामध्ये सॅलड, एका डब्यामध्ये चण्याची भाजी आणि 2 पोळ्या म्हणजेच चपात्या, बस एवढंच दुपारचं जेवण असणार आहे आहोंचं. तर मी टिफिन पॅक करून घेते आणि मस्त आहोंच्या सोबत बसून चहा एन्जॉय करते, कारण मी तर आता ब्रेकफास्ट नाही करू शकत, मला योगा करायचा आहे ना. पण न काहीही खाता पिता मी 2-3 दिवस जाऊन पाहिलं, म्हटलं यार थंडी खूप आहे तर आपण ॲटलिस्ट गरम गरम 1 कप चहा तर घेऊच शकतो ना. आणि आत्ता अजून 6:45 होत आहेत, 8 सव्वा 8ला माझा योगा सुरू होतो, तोपर्यंत 1 तास होऊन जातो, तर चालतं इतकं. आणि मस्त गप्पा मारत चहा झाला आता. हाय हॅलो नमस्कार, मी शुभंगी एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर तुम्ही पाठीमागे पाहताय मी तवा असाच ठेवून निघाली आहे. 7:53 होत आहेत, योगाला निघाली आहे. आता योगा करून आल्यानंतर गरम गरम पराठे करायचे माझ्यासाठी आणि प्रीतीसाठी आणि गरम गरम खायचे. तर मला ना तुम्हाला इथे सांगायचं होतं. हे बघा मी पाणी गरम करते. तर सगळेजण बोलतात की प्रीतीश किती गुणी आहे, तर हो प्रीतीश गुणी आहे, पण छोटी छोटी ही अशी जी कामं आहेत ना ती सुद्धा तो स्वतःची स्वतः करत नाही. तर मला असं म्हणायचंय, तुमची मुलं छोटी आहेत, म्हणजे छोटी असतील असं मी गेस करते, आणि तो जेव्हा छोटी आहेत ना तेव्हाच त्यांना हे असं कामाचं वळण लावा. माझा ना काय झालंय, फालतू लाड झालाय प्रीतीशचा, काम कधी लावलं नाही आणि आता तो करत नाही आणि आता खरंच त्याला वेळ पण नाहीये. आता जेव्हा माझ्यासारखी त्याला अशी कजाग बायको भेटेल ना तेव्हा ती त्याला सरळ करेल, हो की नाही. जसं मी माझ्या नवऱ्याला वळण लावले तसं आता त्याची बायको त्याला वळण लावेल. पण मला शिवाय घालेल ना की आईनं काहीच वळण नाही लावलेलं. हा चला म्हणेल मम्मी सकाळी सकाळी इथं लाडू ठेवले प्रीतीश, ड्रायफ्रुटचा खाऊन घे, आल्यानंतर खाऊ आपण बाकीचं. चला तर बरोबर 8ला 5 कमी आहेत आणि देवपूजा राहिली बरं का माझी, मला देवपूजा करायची होती, राहून गेली. नमस्कार करते मी. वॉकेबल डिस्टन्सवरती क्लास असल्याचा फायदा, छान थोडंसं वॉक पण होत आहे. चला आता सुनैनाला कॉल करायचा, ती इकडे राहते. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. हाय, वाव किती भारी आहेत बघा माझे हे नवीन क्लासमेट. मी नवीन आहे ना यांच्यामध्ये. ईश्वरी आज तुझी जागा मी घेतलीये. जो पहिला येईल तो. हाय, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. Exhale, inhale, exhale, hold, inhale, exhale, inhale, exhale, hold.
4, 3, 2. Lose your upper body completely. 8, 7, 6, 5, 4, 3. आता सतत या योगाच्या क्लिप दाखवण्याचं एकच रिझन आहे की तुम्ही सुद्धा लवकरात लवकर व्यायाम सुरू करावा. इतकं छान, इतकं रिलॅक्सिंग आणि इतकी फ्लेक्झिबल वाटते ना बॉडी की काय सांगू मी तुम्हाला खरंच. आणि या क्लासच्या ॲड्रेसबद्दल मला खूप साऱ्या कॉमेंट आहेत. तर हा क्लास आहे शिव रोडला, म्हणजेच मोशीला MNGL गॅस पंप किंवा स्कायडेक हॉटेल त्या रोडनी जो रोड गेला आहे ना खाली पुढे, तर त्याला शिव रोड बोलतात. तर तिथे ना हा श्री आरोग्यम नावाचा क्लास आहे. मला खरंच मनापासून हा योगा क्लास आवडला. आणि मी काहीही हे पेड प्रमोशन वगैरे करत नाही आहे काय, किंवा खास व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून बनवत नाही आहे. तर अगदी मनापासून मला असं वाटतं की माझ्या व्ह्यूअर्सनीसुद्धा या क्लासचा फायदा घ्यावा. किंवा हाच नाही, तुम्हाला जिथे शक्य आहे तिथे तुम्ही योगा करा, पण योगा करा हे मला यातून सांगायचं आहे. बरं, मला खूप सारे कॉमेंट होत्या की ताई हा एक्झॅक्टली कुठे आहे. तर याचा ॲड्रेस ना मी कमेंट सेक्शनमध्ये पिन करते, तुम्ही नक्कीच चेक करा. त्या सरांचा नंबरसुद्धा मी त्यामध्ये ॲड करते, कारण बऱ्याच मला अशा कॉमेंट आलेल्या आहेत ज्यांना मी आन्सर केलेलं नाही आहे. पण या व्हिडिओच्या खाली नक्की मी डिटेल्स देते सगळे काही, म्हणजे जेणेकरून कुणी आसपास राहत असेल त्यांना नक्कीच याचा फायदा होईल. आणि चला आता दिवसभरासाठी या क्लासमधून, या योगामधून एनर्जी घ्यायची, ऊर्जा घ्यायची आणि फुल प्रोडक्टिव्ह असं राहायचं. आणि खरंच फरक पडला आहे, इतकी प्रोडक्टिव्हिटी वाढती आहे ना. हां, पण अजून बॉडी पेनमध्ये आहे माझी, कारण नुकताच मी क्लास जॉईन केला आहे. ॲटलिस्ट 15 दिवस तरी हा पाठदुख, तो पाठदुख किंवा मसल पेन, स्वीट पेन राहणार आहे. 4 वाजता आहेत आता, मी डायरेक्ट 4 वाजता भेटतीये. आणि हे बघा, तर पुन्हा हा पराठा बनवलाय. सकाळी थोडीशी गडबड झाली, आता विथ तवा घेऊन निघाली आहे प्रितीशकडे, कारण प्रितीश गरम आहे म्हणे मम्मी मला गरम पाहिजे, मला गरम पाहिजे. डायरेक्ट तव्यातून घेता येईल का, उलातण्यानं घेता येईल का तुला? घे बरं, जड आहे तवा भाजायला. तवा भाज. कसा झालाय मला पराठा सांग. बघा माझ्या पोरास हा कसा झालाय, खाऊ का आता लगेच? कसा झालाय पहिला वाला, कसा होता? आवडला खरं? नक्की? येस. बघा थंडी, इतकी थंडी आहे, इतकी थंडी आहे काय सांगू. आणि आज नेमकं कविता आलेली नाहीये आणि सगळी भांडी तशीच पडली ती यार. कसं असतं माणूस सवयीचा गुलाम. हे बघा, माय गॉड, चिंट झाली भांड्यांवरती. कसं कसं होणार माझं आता, मला हे घासायचंय. मी ना अशा पद्धतीनं हाताने ही साय उचलते आणि मला ना ही तुटू द्यायची नसते आणि स्पूननी ती तुटते. मला कॉमेंट होती की ताई हात नको लावत जाऊ. अरे हात स्वच्छ असतो. अर्थातच आता दुधामध्ये आपण हात घालणार आहोत, न धुता मी घालेन का हो. तर स्वच्छ हाताने मी अशी ही साय उचलते. अहो 2च भाकरी करते, कारण 2.5 चपाती शिल्लक आहे. चलेगा? आणि राईस थोडासा करते ना, बेसन सोबत राईस चांगला लागतो ना. मी ना आपला दगडी उखळ असतो ना, त्या उखळामध्ये ॲक्च्युली हे असं सारं बनवते, वाटून घेते आणि त्याचं पिठलं करते, म्हणजे बेसन बनवते. पण आज अजिबात मूड नव्हता तो उखळ काढायचा, शॉर्टकट मारायचा होता, म्हणून मी ब्लेंडरला अशा पद्धतीनं मी फिरवून घेतलं. प्रत्येकाची पिठलं बनवण्याची, बेसन बनवण्याची पद्धत वेगळी असते. मी हे अशा पद्धतीनं ना अधूनमधून ट्राय करत असते. कधी कांदा बारीक चिरून घालत असते, कधी टोमॅटोही घालत असते. वेगवेगळ्या प्रकारे एकच भाजी केली ना की बरं वाटतं तेवढंच. असं ना सतत तेच तेच खाल्ल्यासारखं फिलिंग नाही येत ना. आणि आपण आपल्या आयडियांनी आपण जे काही स्वयंपाक बनवतो, पदार्थ बनवतो, त्याला आपला टच असा देऊच शकतो की नाही. खरं तर ह्या 2 मिनिटाच्या पोटासाठी तर हे सारं जग चाललेलं आहे. पण हे जेवण राहतं बाजूला आणि आपण दुसऱ्याच कोणत्या तरी गोष्टीला व्हॅल्यू देत, महत्त्व देत त्यात बसतो गुरफटून. पण मला असं वाटतं आहारावरती खरंच लक्ष द्यायला हवं. तर हे असं पिठलं एकदा नक्की ट्राय करून बघा. पण माझ्याकडून ना आज थोडेसे धने यामध्ये जास्त झालेत बरं का. आणि ते ना थोडंसं धने आणि जिरे भाजून घेतले तर अजून बेटर होती ही रेसिपी. सूप आणू का? आणू?
कसलं सूप आहे? कल्पना काकूने दिले, मिक्स व्हेज. तुम्हाला माहिती आहे, लहानपणी आमची आई ना गॅस होता पण तरीसुद्धा चूल वापरायची ती जास्तीत जास्त. कारण गावाला वडिलांनी ट्रान्सफर करून घेतली होती, हायस्कूल टीचर ना वडील माझे, तर जळण असायचं शेतातलं, तर त्याचा वापर व्हावा म्हणून एक वेळचं संध्याकाळचं जेवण हे चुलीवरती असायचं आणि सकाळी गॅसवरती. तर चुलीवरती लोखंडी तव्यामध्ये, तवा खोलगट असायचा ना थोडासा, तर त्या तव्यामध्ये भाकरी झाल्यानंतर जे काही पिठलं बनवायची आमची आई, अगदी साधं, आहा हा हा काय लागायचं ते. ज्यांनी कोणी खाल्लंय ना ते नक्कीच रिलेट करू शकत असतील. मस्त लागायचं ते. माझा हा तवा अजून थोडा खोलगट असताना तर यामध्ये पिठलंसुद्धा बनलं असतं. फक्त पालेभाज्या बनतात यामध्ये आणि काय लागतात ओ पालेभाज्या, खरंच खूप टेस्टी लागतात. बाय द वे, हा तवा ऑनलाईन मला कुठेही मिळत नाही आहे आणि मला कमेंट होत्या की तुळशीबागेत मिळतोय. तर जे कोणी पुण्यात असतील त्यांना असा तवा हवा असेल तर तुळशीबागेत एकदा नक्की चेक करा किंवा बघा तुम्हाला ऑनलाईन सापडतोय का. तर हे बघा, अशा पद्धतीने हे पिठलं बनलं आहे आणि मी हातानंच पीठ वैरते, मस्त लागतं. आणि हे असं आमचं आवडीचं तव्यात भाजलेलं, मीठ लावलेलं साधं सुधं कारलं, अगदी माशांसारखं दिसतं, मस्त लागतं. हे कच्चं नाही ठेवायचं, खूप सारं भाजायचं. आज हे थोडंसं कच्चं आहे बरं का, कडू लागतं मग थोडंसं, पण आम्हाला आवडतं ते. बघितलं तुम्ही, ताटामध्ये भाज्या जास्त आहेत आणि भाकरी कमी आहे. खूप सारे तोंडी लावायला आज पदार्थ आहेत. हा असा ओल्या पातीचा कांदा, काकडी, गाजर आणि हे कारलं. काय हे साधं सुधं आणि सात्विक जेवण असतं, काय सांगू मी तुम्हाला. आणि खरी गरज आपल्या शरीराला या अशा जेवणाची आहे. आहो रुसलेत म्हणून मी कॅमेरा ऑन केलाय. म्हणजे रुसल्यावर कॅमेरा ऑन केल्यानंतर रुसवा जाईल. काय 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 झालं, काय झालं रुसायला? सांगा ना, नक्की झालं काय? लिटरली मी विसरली यार. आम्ही सगळे क्लासमध्ये सरांनी आठवण केली होती. आम्ही सगळे डेज लक्षात ठेवायचं, आमचा कोणी दिवस लक्षात ठेवत नाही. मस्त उरलो. उगी 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 उगी. मी तुमचा रोजच मेन्स डे करत असते की. वेळ निघून गेली आता त्याला काय. मग आता माफी नाही चुकीला आता. अरे हे काय लाडीगुडी चालायची नाही. हॅपी मेन्स डे. नको आम्हाला आता. हॅपी इंटरनॅशनल मेन्स डे. आपल्याकडे रोज असतो मेन्स डे बाबू. सिरियसली काल माझ्याकडून इंटरनॅशनल मेन्स डे खरंच विसरला गेलाय. तर आहोंच्या सोबत जर का कोणी मेन हा व्हिडिओ बघत असतील तर त्या सगळ्या तमाम पुरुषांना इंटरनॅशनल पुरुष दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर हे बघा, आमच्याकडे ना मेन्स डे, वुमन्स डे असं काही नाही. आमच्याकडे सगळे डे नेहमी सारखेच असतात. काय काय करायला हवं होतं मी मेन्स डेला? कोरडं वीस तरी करायचं. कोरडं नाही, आम्हाला केलं तर एकदम चांगलंच करायची सवय आहे. कोरडं वगैरे काही नाही. वॉकला जाऊया खाली, चला. याच नोटवरती आपण आजचा हा व्लॉग इथेच बंद करूया. उद्या भेटेन पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, लव्ह यू ऑल.